ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्यासोबत बोलण्यासाठी पुण्याचे माजी महापौर अशी त्या काळात ओळख होती आणि आता त्यांची ओळख आहे पुण्याचे नवनियुक्त खासदार, भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आहेत। पहिल्यांदा तुम्ही खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीत आलेला आहात। काही वेळात संसदीय दलाची बैठक देखील होणार आहे, ज्या बैठकीमध्ये तुमच्या पक्षाचे नेतृत्व म्हणजे नेता म्हणून पंतप्रधान मोदींची निवड होणार आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की देशातील जनतेने हा कौल दिला आहे आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करून या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा त्यांनी व्हावेत, अशीच हा सगळा कौल देशभरामध्ये आपण पाहायला मिळतोय। आणि आज त्याच्यावरती आमच्याकडनं इंडियाकडनं आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल, नेता निवड प्रक्रिया पार पडेल। आज हा दिल्लीचा नवीन प्रवास सुरू होत आहे, एक वेगळा अनुभव आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जे काही बूथ स्तरावरचा कार्यकर्ता म्हणून जे काही काम केलं आहे, तिथपासूनचा हा गेले 30 वर्षाचा प्रवास आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आणि आज इथपर्यंतचा प्रवास एक पुण्याचं प्रतिनिधित्व करायला माझ्या पुणेकर जनतेने जो काही माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यानंतर मी आज कामाला सुरुवात आज होती आहे। मला असं वाटतं की माझ्या पक्षातच होऊ शकतं, भारतीय जनता पार्टीमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा इथपर्यंतचा हा सगळा प्रवास। त्यामुळे खूप आनंद वाटतोय, समाधान आहे आणि एक नवीन जबाबदारीची जाणीव सुद्धा या निमित्तानं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। मला सांगा, एकंदरीत जर चित्र पाहिलं तर कसब्याची जी पोटनिवडणूक झाली होती त्यानंतर एक वेगळं वातावरण होतं पुण्यामध्ये। धंगेकरांचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेला होतं, त्यातच तुमच्यासमोर ते आव्हान पण होतं, ते आव्हान तुम्ही पेललेलं आहे। मला असं वाटतं की एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक यात खूप फरक असतो आणि शेवटी पुणेकरांनी तो कौल आज दिला काय तो तुम्ही पाहिला की कसबा विधानसभा मतदारसंघामध्येच आम्ही मताधिक्य घेतलं। म्हणजे गेले 20 वर्ष ज्या भागात ते महापालिकेचं प्रतिनिधित्व करतात त्या भागात त्यांच्या प्रभागात सुद्धा भाजपला महायुतीला आम्हाला मताधिक्य आहे। मला असं वाटतं की संदर्भ वेगवेगळे असतात। आज देशाची निवडणूक होती, प्रत्येकजण मतदान करताना मतदार हा विचार करत होता की माझं हे मत देशाचा प्रधानमंत्री ठरवणार आहे। मला असं वाटतं की ही निवडणूकच वेगळी होती आणि याच्यामध्ये पुणेकरांनी स्पष्ट कौल दिला की या देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा मोदीजी करतील आणि त्यासाठी पुण्याचं एक जे मत आहे आमचं ते महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल। म्हणून मला असं वाटतं की हा विजय सोपा होता, आम्हाला आत्मविश्वास होता, काही आव्हान नव्हतं कुठलेही। मला असं वाटतं नाही चुरशी लढत होती, 1.25 लाखाच्या फरकाने आम्ही निवडून आलोय। पुण्याला तुमच्यापूर्वी आणखी एक खासदार पद मिळालं मेधाताईंच्या रूपानं। आता काय, कारण मुंबईनंतर पुण्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं, काय प्रश्न असणार आहेत, काय तुमचा अजेंडा असेल लोकसभेत पुण्याच्या समस्या मांडण्याबाबत? इथून मागे सुद्धा पुण्याला ही काय पहिली वेळ नाही। मागच्या वेळेला माझ्याच पक्षातनं माननीय बापट साहेब लोकसभेमध्ये पुण्यातून निवडून आले आणि जावडेकर साहेब तर केंद्रीय मंत्री होते। त्यामुळे मला असं वाटतं की ही काय पहिली वेळ नाही, परंतु शेवटी ही नक्की ताकद आहे की एकाऐवजी 2 लोक आम्ही आता पुण्याच्या या सगळ्या विषयामध्ये विकासाच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही दोघेही काम करणार आहोत। मला असं वाटतं की खूप काही विषय आहेत, जाहीरनामा ज्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला जेव्हा सादर केला तेव्हा त्याच वेळेला आम्ही खूप काही विषय मांडलेत, खूप काही गोष्टी आम्हाला करायच्यात। त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगलं काम आम्हाला करायचं, अनेक विषय आहेत। तुमच्यासोबत सुप्रियाताई जवळच्या मतदारसंघातल्या आहेत, अमोल कोल्हे जवळच्या मतदारसंघात, शहराचं विचारलं म्हणून म्हटलं शहरात झालं, पण एकंदरीत हे लोकसभेत आता हे लोकही तुम्हाला भेटणार आहेत। अगदी अगदी शेवटी जनमताचा जो कौल आहे त्याचा आदर केला पाहिजे, शेवटी हे स्वीकारलं पाहिजे। ते त्यांच्या पक्षातनं निवडून आलेत, आम्ही आमच्या पक्षातनं मी निवडून आलो। त्यामुळे आता एकदा निवडणूक झाली की शेवटी जनता हेच समोर ठेवून प्रत्येक पुणेकर हा आपला शेवटी त्याला केंद्रबिंदू मानूनच आपल्याला काम केलं पाहिजे, केंद्रस्थानी मानूनच काम केलं पाहिजे। त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर एकदा मला असं वाटतं की शहराचा विचार, शहराच्या भविष्याचा विचार म्हणून सगळ्यांनी काम केलं पाहिजे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर।
भाजपचे महापौर होतात, आता भाजपचे अधिकृत खासदार आहात. माझा एक वेगळा प्रश्न असा आहे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की मला राजीनामा द्यायचा आहे आणि पक्ष संघटनेचं काम करायचं आहे, तळागाळामध्ये जाऊन मला मोकळं करा असं म्हटलं आहे. काल रात्री त्यांनी अमित शहांची देखील भेट घेतली. याच्यावर तुमची मला असं वाटतं महाराष्ट्रातला कुठलाच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच विचार करतो की देवेंद्रजींची त्यांच्या नेतृत्वात त्यांची महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये राहणंच कधीही चांगलं आहे. कारण हा नेताच असा आहे आमचा की ते शेवटी संघटना असेल सरकार असेल दोन्ही ठिकाणी काम करू शकतात इतकी क्षमता आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते हवे आहेत. सरकार चालवताना देवेंद्रजींसारखी व्यक्ती ही सरकारमध्ये असावी हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा व्यक्त केलं. महायुतीतल्या आमच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा ही भावना व्यक्त केली आणि मला असं वाटतं की म्हणून देवेंद्रजींचं एकूण अनुभव त्यांची एकूण क्षमता सगळी पाहता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नक्की हेच मत आहे की ते सरकारमध्ये राहून सुद्धा संघटना चांगल्या पद्धतीनं संघटनेत लक्ष घालून काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी सरकारमधनं नक्कीच बाहेर पडू नये अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.